नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता इकडे आलेलो आहे पोकरभाव येथे उजव्या सोंडीचा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिरात। आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि प्राचीन अध्यात्म यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। ते म्हणजे पोकरभाव सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि येथील पांडवकालीन शिवलिंग। या पवित्र ऐतिहासिक स्थळी सगळ्यात आधी आपण दर्शन घेतले ते म्हणजे येथील श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेले हे एक अतिशय शांत आणि जागृत देवस्थान आहे। शहराच्या धावपळीपासून दूर असलेल्या या मंदिरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। बाप्पाची ही मूर्ती अतिशय विलोभनीय असून इथला परिसर पाहिल्यावर असं वाटतं की इथून जाऊच नये। मंदिराच्या पाठीमागून खालच्या पायऱ्या उतरून आपल्याला दिसते हा पायरी मार्ग आहे महादेव मंदिराच्या जाण्याचा। श्री दत्तगुरू महाराज आणि गजानन महाराज यांचे छोटे मंदिर आणि समोर दिसते ते म्हणजे हजारो वर्ष जुनं पांडवकालीन शिवलिंग। असं सांगितलं जातं की पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात या शिवलिंगाची स्थापना केली होती। इथल्या काळ्या पाषाणातील जुन्या खुणा आणि परिसरातील गूढ शांतता आपल्याला थेट त्या पौराणिक काळात घेऊन जाते। इथला प्रत्येक दगड जणू काहीतरी इतिहास सांगत असतो आणि या दोन्ही मंदिरांच्या आजूबाजूला असलेला निसर्ग खरंच वेड लावणारा आहे। इथून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि आजूबाजूची हिरवळ मनाला भुरळ घालते। विशेष म्हणजे इथलं पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ आहे की पाण्याच्या तळाशी असलेले दगड अगदी स्पष्ट दिसतात। निसर्गाचे हे असं शुद्ध आणि पवित्र रूप हल्ली खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते। मंदिराच्या आवारात पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा अंगात संचारल्यासारखी वाटते। आत गेल्यावर जेव्हा आपली नजर त्या काळाकुट्ट पाषाणातील प्राचीन पांडवकालीन शिवलिंगावर पडते तेव्हा डोळे आपोआप मिटले जातात आणि हात नकळत जोडले जातात। हजारो वर्षांचा इतिहास आणि पांडवांच्या अस्तित्वाची साक्ष देणारं हे शिवलिंग पाहताना त्या काळातील गूढ आणि पवित्र वातावरणाची प्रचिती येते आणि इथली अथांग शांतता आणि महादेवाची ती साक्षात ऊर्जा मनाला एक विलक्षण समाधान आणि तृप्ती देऊन जाते। आणि मंडळी, आजच्या या सफरीतील सर्वात खास क्षण जो माझ्या कॅमेराने टिपला आहे तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, पाण्याच्या प्रवाहावर अतिशय डौलात चालणारा हा सुंदर कासव। हा अद्भुत नजारा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवणे हा एक माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता। एवढंच नाही तर या स्वच्छ पाणी आणि पारदर्शक पाणी मी काही अंडरवॉटर शॉट्स घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या या नितळ पाण्यात हे छोटे छोटे मासे आणि कासव कसे मुक्तपणे पोहत होते। निसर्गाची ही किमया खरंच डोळ्यांना पारणं फेडणारी होती। तर मंडळी, पोकरभाव येथील श्री सिद्धिविनायक आणि पांडवकालीन शिवलिंगाची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांच्या सफरीसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच प्रसादची भटकंती याला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची स्वतःची काळजी घ्या आणि आनंद रहा।